वर्किंग वुमन आहात, ऑफिसला जायचं आहे, तर मग ही झटपट नाश्त्याची रेसिपी तुमच्यासाठी. रोज रोज नाश्त्याला वेगवेगळं काय करायचं हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो, बरोबर ना? त्यातही ते पौष्टिक असलं पाहिजे आणि ऑफिसला जायची गडबडही असते. अशा वेळी आपण काही पारंपरिक रेसिपी करू शकतो, जसे की आज आपण बनवणार आहोत भाजणीचे थालीपीठ. तर भाजणीचे थालीपीठ करण्यासाठी मी इथे घेतलं आहे भाजणीचं पीठ. आता हे भाजणीचं पीठ म्हणजे काय, तर अनेक प्रकारचे धान्य आपण भाजून घेतलेले असतात आणि भाजल्यानंतर ते दळून आणतो. अर्थातच त्यामुळे त्याचा पौष्टिकता वाढत असते. आता हे पीठ घेताना आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, कारण दळून आणतो त्यावेळेस बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काही धान्य अर्धवट राहिलेले असतात, म्हणून आपण हे चाळून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ चाळून झाल्यानंतर बघा, त्यामध्ये आपण काही ठराविक मसाले ॲड करायचे आहेत, जसे की हळद अर्धा चमचा. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हिंग. त्याचप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे. लहान मुलांचा विचार करून थोडं कमी तिखट वापरलं तरीही चालेल. आता मी इथे थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी कांदा लसूण मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असल्यास टाका, स्किप केला तरी चालेल. त्याचप्रमाणे आवडीप्रमाणे आपल्या चवीप्रमाणे आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि अर्थातच थालीपीठ असेल तर ओवा, हातावर चांगला क्रश करून ओवा घालायचा आहे, ज्यामुळे त्याची टेस्ट आणि सुगंध छान येतो. त्याचबरोबर मी इथे काही प्रमाणात काळा मसाला ॲड केलेला आहे, जो आपण नेहमी भाज्यांना वगैरे वापरतो तोच काळा मसाला, गरम मसाला वापरलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तर हे सर्व मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, भरपूर कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही त्याच्यामध्ये घालू शकता. आता हे सर्व आपण छान एकजीव करून घेऊया आणि यानंतर आपण आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी घालायचं नाही, हळूहळू अंदाज घेत घेत पाणी घ्यायचं आहे आणि हातानेच हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपल्या पारंपरिक रेसिपीमध्ये खरं तर जास्तीत जास्त पौष्टिक कसं मिळेल याचाच प्रयत्न केलेला दिसतो. हे बघा, आता इथे मला जरा पाण्याची गरज वाटली म्हणून मी पुन्हा एकदा पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि ह्याचात आपण छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपला गोळा तयार झालेला आहे भिजवून. याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून आता आपण थालीपीठ तव्यावर लावायला घ्यायचं आहे. आता मी कुठल्याही प्रकारचा कपडा किंवा पेपर न घेता डायरेक्ट तव्यावरच थालीपीठ लावायला घेणार आहे. सुरुवातीला तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण हे जे छोटे छोटे बॉल्स पिठाचे तयार करून घेतले आहेत ना, त्यातला एक गोळा घेऊन असा हाताने छान तव्यावर थापून घ्यायचा आहे. सगळीकडनं एकसारखा थापला जाईल या पद्धतीने सर्वीकडनं आपण तो थापून घ्यायचा आहे. पूर्ण गोळा पसरवून झाल्यानंतर मध्ये बोटाने त्याला छिद्र द्यायचं आहे आणि आता गॅस पेटवून तवा गॅसवर ठेवायचा आहे. तवा गॅसवर ठेवला की त्यावर झाकण देऊन आपण त्याला एक बाजूने छान भाजून पण घ्यायचं आहे आणि वाफ देऊन घ्यायची आहे. बघा, एक साईडने व्यवस्थित भाजलंही गेलं आहे, वाफही छान आलेली आहे. आता आपण हे थालीपीठ छान पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने छान शेकून घेऊया किंवा भाजून घेऊयात. बघा, आता हे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आपण हे आता एका ताटामध्ये काढून घेऊ. इथे आपण फक्त आणि फक्त भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे कदाचित त्याचे तुकडे पडू शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पिठामध्ये जेव्हा आपण पीठ भिजवलेलं आहे त्यावेळेसच त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ किंवा बाजरीचं पीठ घातलं तर तुकडे होणार नाहीत. मी मात्र इथे अगदी पूर्णपणे हे भाजणीच्या पिठाचेच थालीपीठ केलेले आहे. हे बघा किती सुंदर झालेले आहेत. थालीपीठाचा रंग जेवढा छान दिसतोय ना, तेवढीच त्याची चवही खूप छान आहे आणि अर्थातच ते पौष्टिकही तेवढं आहे. तर अशा छान छान रेसिपीसाठी अर्चना कुलकर्णी एकेज वर्ल्ड या मराठी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा.